नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विशेषतः वैज्ञानिक आणि उद्योजकांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बदल घडवून आणण्याची क्षमता तंत्रज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणात असल्याचं नमूद करत आपण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा संकल्प करूया असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 1998 मध्ये पोखरण इथे यशस्वीरित्या अणुचाचणी केल्याबद्दल देश वैज्ञानिकांचा आणि त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाचा नेहमी आभारी राहील असंही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा निर्देश करण्याकरता 1999 पासून 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. 1998 मध्ये याच दिवशी भारतानं पोखरण इथं अणुचाचणी केली होती. तिहेरी तलाक प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली. तिहेरी तलाक हा इस्लाम धर्माचा मूलभूत अधिकार आहे का याची आपण पडताळणी करू असं पीठानं सुनावणी दरम्यान सांगितलं. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्वाच्या पद्धतीबद्दल या सुनावणीमध्ये विचार केला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा इथं काल रात्रीपासून पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पाककडून होणाऱ्या या गोळीबाराला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आज काश्मीरला भेट देत असून ते राज्यपाल एन व्होरा तसंच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार आहेत. महर्षी काश्मीरच्या वरिष्ठ प्रशासनिक पोलीस आणि सैन्य अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. या भेटींमध्ये काश्मीरच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राजस्थानातल्या भरतपूर इथे मंगल कार्यालयाची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 23 जण मृत्यूमुखी पडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. उडे देश का आम नागरिक या योजनेचा केंद्र सरकार दर 3 महिन्यांनी आढावा घेणार आहे. विमानांची तिकीटं, विमानांना लागणारं इंधन आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीय मूल्य यासह अन्य मुद्द्यांचा आढावा केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय घेणार असून त्यानुसार विमानांची उपलब्धता ठरवली जाणार आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाबाबतची माहिती जाहीर करावी या मागणीसाठी उपोषण करणारे या पक्षाचे माजी सदस्य कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्ष खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. काल मिश्रा यांना कथितरित्या मारहाण करणारे युवक भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी हा आरोप केला आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधली कामं दर्जेदार रीतीनं आणि वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीमध्ये त्या काल मुंबईत बोलत होत्या. यावर्षी 7,000 किलोमीटर्स लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याचं वृक्षारोपणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयार होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा लगेच झाडंही लावावीत असे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले. 5व्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या निमित्तानं राज्य शासन, विज्ञान भारती आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं आज पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत संमेलनाला शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं विकसित केलेली आधुनिक शस्त्रास्त्रही पाहता येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनानं कारवाई करत 8 दुकानं हटवली. शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध मांस विक्री दुकानांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेत प्रशासनानं ही कारवाई केली आहे. नागरिकांनी अधिकृत दुकानांमधूनच खरेदी करावी असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25 वाजून